सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचे पडसाद आज धुळ्यातही उमटले। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळे शहरातील विभाग नियंत्रक कार्यालयाबाहेर महाराष्ट्र संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी आणि एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले। शासनाने यापूर्वी मान्य केलेल्या आर्थिक मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे। वेतनवाढ आणि महागाई भत्त्याची थक बाकी, घरभाडे भत्त्यातील फरकाची रक्कम, राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे 55% महागाई भत्ता, 15,000 रुपये दिवाळी भेट आणि 12,500 रुपये सण अग्रिम यांसारख्या प्रमुख मागण्या आंदोलकांनी पुन्हा एकदा शासनासमोर मांडल्या। या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आज महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलनाची नोटीस दिलेली होती। धरणे आंदोलन आमचं आझाद मैदानावर सुरू झालेलं आहे। त्याला पाठिंबा म्हणून आज आम्ही इथे निषेध आंदोलन केलेलं आहे। त्या आंदोलनामध्ये शासनाने जे काही मान्य केलेलं आहे त्याच मागण्या आम्ही मागितलेल्या आहेत। सगळ्या आपण जर मीडियावर सगळं पाहिलं तर सगळी महामंडळे सगळ्यांकडनं दिवाळीचा बोनस म्हणा, पगारवाढ म्हणा, सगळं देण्याचं चालू आहे। मात्र एसटी कर्मचाऱ्यांना शासनाने जे जाहीर केलेलं आहे ते आजपर्यंत दिलेलं नाही आणि त्या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। या आंदोलनाची जर शासनाने दखल घेतली नाही तर हे आंदोलन हळूहळू डेपो विभाग आणि पूर्ण महाराष्ट्रभर तीव्रतेने होईल। याची शासनाने प्रशासनाने दखल घ्यावी आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील।